गंगाखेड रेल्वे स्थानकाच्या काही समस्या गेल्या 2019 पासून मी मांडत आहे रेल्वे डिव्हिजन ऑफिस व रेल्वे मंत्र्याकडे। आमच्या एकच समस्या आहेत की कोदरी नंबर 17 नंबर गेट, रेल्वे गेट 17 नंबर, राजे रस्ता 219 तहसील कार्यालयासमोर पोलीस स्टेशन समोर ट्रॅफिकची एवढी समस्या आहे की तिथं बरेच वेळेस लोकांनी आपले जीव गमावलेत आणि तिथून गेट लागला की प्रवाशांना मुठीत जीव घेऊन प्रवास करावा लागतोय। वारंवार 2019 ते 2024 पर्यंत मी हर महिन्याला पाठपुरावा आहे, पण त्याच्यावर कुठलीच अंमलबजावणी होत नाही। एकूण झालं म्हणते उड्डाणपूल व्हायला आहे, प्रवाशाला मोकळीक होणार, प्रवास खुला करणार, पण आजपर्यंत त्याची फक्त व्हायला चाललं हे चालू आहे। दुसरे मुद्दे कसे की आमच्या गंगाखेडमधून सर्व रेल्वे गाड्या जातात। जवळपास कोविडपासून कोविड 2021-20 मध्ये कोविडचं वातावरण चालू झालं, त्यावेळेस सर्व गाड्याला इथं थांबा होता, परंतु कोविडपासून पूर्ण गाड्या इथून जातात। एक इंडस्ट्री गंगाखेड आहे, इथं वर्कर UP बिहार शुगर कारखान्यावर व सोयाबीन मिलवर भरपूर लोक काम करतात। इथं रात्रीच्या गाड्या भेटायला येतात जातात। काकीनाडा आहे, कोल्हापूर आहे, धर्माबाद आहे, ही मिरज गाडी परळीला रोकती, ह्या गाड्या आम्ही वारंवार ह्याची मागणी करीत आहे, पण ह्या गाड्याचं कुठलेच प्रशासन, रेल्वे प्रशासन गंभीरपणा घेईना। बरेच मुद्दे आहेत या रेल्वे स्टेशनचे की गंगाखेडमध्ये एवढा मोठा रेल्वे स्टेशन आहे की इथं स्वच्छता नाही, स्वच्छतावर बी दुर्लक्ष आहे। महिलांना स्वच्छतागृह नाही, महिलांना मुत्री नाही, संडास नाही, बाथरूम नाही, आजूबाजूनं जंगल वाढलेलं आहे। ह्या स्टेशनचेच कर्मचाऱ्याच्या 2-3 मोटरसायकल चोरी गेल्यात, त्या काही गाड्या अजून उघड्या पडल्या नाहीत। म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्याच्या पोलीसच्या गाड्या चोऱ्या जातात, तर सामान्य जनतेचं काय आहे? म्हणून मी लक्ष्मण लटपटे महाराष्ट्र अध्यक्ष OBCच्या वतीने मी बऱ्या निवेदन दिले, तसेच रेल्वे प्रवासीच्या लोकांनी पण सहकार्य केलं। तसेच लाईन क्लब्स कोर्टानं सुद्धा त्याच्यावर एक ठराव काढला, ठराव नंबर 8 किंवा ह्या रेल्वे नंबर 17 नंबर गेटचा काहीतरी मार्ग लावा, तो आम्हाला जेणे काय आम्हाला सरकारी कार्य आहेत। आमच्या इथं वारंवार हेरिंग केसच्या होत्यात, जे साहेब ऑर्डर करतात, आम्हाला तासोन तास त्या गेटच्या गंभीरपणा हे करावं लागतं, थांबावं लागतं, म्हणून आम्हाला जाता येत नाही। त्यांनी सुद्धा ठराव दिला, बरेच कर्मचाऱ्यांनी दिला, पत्रकार बांधून वारंवार बातम्या छापल्या, हे नाही, कारण रेल्वेमध्ये पूर्ण सर्व सामान्य जनता, गरीब जनता ही जाती, आणि ह्या जनतेला जर सुविधा नसल्या असतात तर काय करायचं? वंदे भारत, डिजिटल भारत, हे त्याच्यावर मी सांगतो किंवा तात्काळ आमच्या ज्या बी मागण्या आज नितीश सरकार, डिव्हिजन मॅनेजर नांदेड हेला वारंवार 3दा-4दा मी लेटर दिले, लेटर देऊन बी सुद्धा त्याच्यानं काही कुठली अंमलबजावणी झाली नाही। आमचं म्हणणं आहे की गाड्या इथं थांबावं, प्रवाशाला सुखरूप प्रवास करण्यात यावा, इथं संरक्षण द्यावा, पोलीस प्रोटेक्शन द्यावा, रेल्वेच्या काय ज्या स्टेशनवर बाकडे बसाय वगैरे नाहीत ते द्यावं, ह्या अशा मागण्या म्हणून मी रेल्वे मिनिस्टरकडे विनंती सोशल मीडियाकडून करतो किंवा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ मंजूर करण्यात यावे। आणि जनता आहे तर सरकार आहे, जनताला तुम्ही खुश ठेवत नाही तर सरकारचं काय मतलब आहे? कारण नुसतं कागदपत्रावर डिजिटल भारत चालला आहे हे। म्हणून मी आमचे प्रतिनिधी गंगाखेड तालुका राहुल साबणे यांच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला मुलाखत देतो आणि इथंच थांबतो। OBC फाउंडेशन पूर्ण संघटना आमची महाराष्ट्र पूर्ण पाठीशी आहे, पत्रकार बांधव पाठीशी आहेत माझ्या, परत रेल्वे प्रवासी आहेत, वकील संघ आहे, डॉक्टर लोक आहे, जे बी रेल्वेनं प्रवास करतात, ह्या लोकांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला सुविधा पाहिजेत। त्याच्यावर मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।